आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वाण. वाण म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे, पण प्लॅस्टिकचे 1.5 रुपयाचे. ते द्यावं लागतं, ते ठेवता येत नाही, ते परत करावं लागतं, ते वाण. मग त्या हत्तीवर बसून वाण दिलं गांधारीनं. 100 मुलं तिला. धृतराष्ट्राची पत्नी अधिकारी होती ती. एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा, पण 4 पुराण गांधारीच्या विरोधात गेले. तिच्या मालकाला दिसत नव्हतं म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं. मला बघायचं नाही विश्व, माझा पती आंधळा आहे, माझ्या पतीला विश्व दिसत नाही, मग मी जगातलं काहीच पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी लावली. पण एक गोष्ट चुकली, तिची मुलं चुकीची वागली. या काका विठाला विठाला एका पुराणानं तिचं वर्णन केलं, नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं. मालकावर प्रेम केलं त्याबद्दल दुमत नाही, पण काही पुराण गोंदीकर बाबा असे विरोधात गेले. हिचे मुलं नालायक होते. नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही, पण आईला दिसत होता. तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं, मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायले, तर महाभारत घडलं नसतं. पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं काही पुराण गजमल दादा तिच्या विरोधात गेले. विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काय गोट्या खेळणारी थोडीच होती. 4-2 अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी? त्यांच्या मुखारविंदातून पडलेले पुराणाचे सूत्र, संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द जसं बोलायचं झालं तर ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, तशी संतांच्या मुखारविंदातले हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा. त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणारे? देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या, एवढी व्याप्ती संतांची असती. आणि ती गांधारी आई साहेब या देशाची पवित्र स्त्री. कारण भारतीय संस्कृती अशी सांगते, एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा. डिलीट म्हणजे मोडून टाका, असंच आहे ना इंग्रजी शब्द. हो, तिला डोक्यातून काढून टाका. पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही, असा पुराणाचा संदेश आहे. संदेश आहे असा. मग ती वाण देण्यासाठी तिथपर्यंत पोचली. कुंती आई साहेबांना वाण दिलं. संक्रांत आटपली. संक्रांत होऊन 1-2 दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं. कुंतीनं पाहिलं आपल्या मालकाकडं. आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत. आवाज दिला, धर्मा जी आई साहेब, हे पार्था. पार्थ म्हणजे अर्जुन. आवाज थोडासा गोड करा मोठा. हे पार्था, जी आई, बाळा, द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस का रे? जी आई, जी जी. तो जी म्हणत होता. एक सांगू तुम्हाला, जो मायबापाला नीट बोलतो ना, त्याला जगातल्या कुठल्याही महाराजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागतं. जो आई वडिलाला गोड बोलतो का, आई वडिलाला गोड, आणि जो आई वडिलाला नीट बोलत नसेल त्या भडव्यानं किती भजन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती भागवत ऐकू द्या, त्या हरामखोराला कवडीचं पुण्य नाही. कवडीचं पुण्य नाही. हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा. देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे, मी 15-20 दिवसापासून सांगायलोय पुरावा. आहे की नाही रे सुजय?
ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हो, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा दातान काढतो, ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद. तरी पण तेवढे तुकोबर आहे, मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते योगेश बुवा. नमो तया, तुकोबरांचं वाक्य, नमो तया कोणाच्या? माता पित्याचे पालन. जो आई वडिलाची सेवा करतो का, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात्या बुडून खातात ना, हे सासू सासऱ्याची कृपा आहे, जरा ध्यानात ठेवत जा. जी सून सासू सासऱ्यावर जीव लावणार नाही, तिच्या झोपीत भिताड अंगावर पडत, जाग्यावर मरण, तिला जेसीबीनच उकरून काढावं लागल. हा, एकट्या नवऱ्याला आपलं जीव घालती, दोनच तोंडन खिचडीन बोंडन, मथारा मथारील जीव लाईत नाही, त्याला बाजूला घेऊन बसती. हा, आशयाची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोयगावात तुमच्या. हो, सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करत जा. लय कष्ट केले हो मागच्या लोकांना. माझं काय फार वय नाही, पण मी डोळ्यानं इतक्या परिस्थित्या पाहिल्या. जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते. हो, आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते, कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी 2 पैसे जोडून ठेवा. इतके प्रयत्न केले आपल्या बापदाद्यानं. एका एका लुगड्यावर संसार केला. गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि 2-3 रंगाचं लुगडं आपल्या मावल्यांनी नेसलंय. आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी, ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात 72च्या दुष्काळात. त्याने जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हातारी गोवायला नेली असती ना, मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गटार उपसायला जावं लागलं असतं. विठाला विठाला विठाला. सोपा परमार्थ आहे, चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. असो, ए पार्था, इथपर्यंत आलत ना. अर्जुना, ए धर्मा, बोलो रे द्वारकेतल्या मालकाला. काय सांगू आता संतांचे उपकार योगेश बुवा. अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं, हे दादा, मालकाला बोलायचे. भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती, त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात, बरोबर तिथं आवाज जायचा. आणि भगवान आले. एक जण विज्ञानवादी म्हणला, हे असं कसं शक्य आहे? नको मानू काका, नको मानू. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, काय घेणे आमच्याशी. तू नको न मानू, तुला कोणाला मानायचं ते मान, तू ठरव. मला एक कळत नाही, मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो, मिस्त्री काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो, तर सर्वोच्च श्रीमंत मानतो. आपल्याच जन्माला काही अवलादी आल्या, राहत्यात आपल्यात, खात्यात आपलं, सगळं 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 आपलं आणि इचकित्यात आपलं. मग हे नेमके आपल्यात नाहीत, मुसलमानात नाहीत. देवाला पण विचार पडत असं, या भडव्याला मेल्यावर कुठं टाकाव. हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूचं करीनत. हो, आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत. म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला? याला चारवाक म्हणतात ना, आपल्यात राहून आपलं इचकित त्याला चारवाक. हे कसं शक्य आहे? तिथं कसा आवाज जाईल? अरे जात होता, जात होता. आता विज्ञान युग लय शहाणं झालंय. होय, एका घरी गेलो मी, ते म्हणे बातम्या पाहायच्या का? मी म्हणलं टीव्ही आहे का तुमच्या इथं? आम्हाला काय माहिती, मी तो आपासून हिशोबात राहतो. लय म्हटलं इचकायचंच नाही, आपल्याला काय करायचंय? टीव्ही म्हणले. हो, टीव्ही भिताड आमचं सगळं टीव्हीचे. हो, 11.5 बाय 22 फुटाची टीव्ही, बटन, डोळे मिचकिले की टीव्ही सुरू झाली. त्या टीव्हीचे सेन्सर त्याच्या डोळ्याचे जुळलेले. पेट्रोल पंप थंब लावल्याशिवाय सुरू होईना. ह्या काही काहीचे मोबाईल येत ना भिताडासारखे, बापाच्या हातात गेल्यावर मिळत पळणं, ते पोरालाच त्याचं लॉक माहीत. हो,
मग त्या काळातले लोक काय साधे असतील का? घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखवत होतो, व्यास कृपा दीपकु संजय झाला. काय कुरुक्षेत्रावर झालंय ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता. काय ताकद असेल ती. आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर. काय आत्याबाई, नातं किती गोड होतो. पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे. कुंती पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. पंढरपुरातली मालक अर्जुन, मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे. अर्जुन सख्खा मेवना आहे. किती मोठ्या माणसाची नातं, किती मोठ्या माणसाची. आपण कोणालाही मोठं म्हणतो. हे भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका. मोठं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला मोठं करतो त्याला. हो, झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही पण तिला शेंगा लागत नाहीत. हा, झाडाखाली ऊसाल किती बी पाणी द्या त्याला 4च्या वरी पेरेत लागत नाही. 5वं पेर असं मुरकुल्यावानीच झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालच्या सोयाबीनला. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही. तसे मोठाले झाड बारकाल्याला मोठं होऊच देत नाही. आणि काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला? मोठा पंढरपुरातला आपला, सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला, काशीतला मोठी संत येत, हे आपल्याला मोठं करतो. आल्याच्या नंतर सांगितलं, कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं. आत्ते मामा होते पडलेले, ते हलील पायाला हात लावून. काय सांगू आता संतांचे उपकार. तर कमरापासून खाली लुळुपुळू शरीर झालं. काका काय नव्हतं राहिलं, काय नाही. कुंतीने सांगितलं, कृष्णा अरे जावेनं काल वाण दिले रे मला हत्तीवर बसून, आणि पुढच्या संक्रांतीला तिला वाण परत करायचंय. म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. कोणाला सांगू लागली? पंढरपुरातल्या मालकाला. कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे, मग मी गांधारी ताईचं वाण परत करीन. ठीक आहे आत्या. यमराज जी मालक, आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे? उद्या दुपारा 12:30 वाजता जाणार आहेत. बाण लागला कुंतीच्या काळजाला. काल परवा संक्रांत झाली आणि 12:30 वाजता उद्याला मालक जाणार आहे. कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते? नाही देता येत आपल्याला. काही जमत नाही का रे माग पुढं? नाही जमणार मालक. बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय, मृत्यूचं पत्र पाहिलंय, आता नाही काही खाली माग पुढं करताय. ठीक आहे येतो आत्या. या म्हणले कृष्ण. धर्मानं विचारला, आई नरोष आहेस? हो रे बाळा, उद्याला मालक जाणार आहेत. रात्रभर झोप नाही, रात्रभर. पहाटे उठल्या, स्नान आटपलं, पूजा नित्यनेम आटपला. अर्जुनाला सांगितलं, पार्था पितामहाला बोलवतोस? आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले, प्रणाम केले. गुरुदेव बोलवलंय आईसाहेबांनी. कोणी? पृथक्की ना. पृथक्की म्हणजे कुंती. कुंतीचं नाव पुराणातलं पृथक्की. अहो कविता इतक्या गोड होत्या हो. पुराणाची भाषा कवितेत पण दिलती. आता 1964 ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आणि आता ह्या 7-8 वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच झाला. नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता. संत वाङ्मयातले पाठ होते, संतांची अभंगवाणी कविता होत्या, कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या. इतकं पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्र अभ्यासी गातला काळ, मजशी दिशे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी. हे महाभारतातले पुरावे 5वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते.
किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं, पण आता हे सगळं आलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. या कविता कोचल्या. हो, ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं. फार गोड होतं, फार गोड होतं त्या काळात, अत्यंत गोड. पृथक्कीनं बोलवलंय जी, बर येतो म्हणे. गुरुदेव लवकर बोलवलं. हो रे, 11 सव्वा 11 येतो. म्हाताऱ्याला माहीत असावं आज हस्तिनापुरात यम येणार आहे. ते का सामान्य म्हातारा होतं का? 7 चिरंजीव, त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुतीराय. गुरुजी यांच्याकडे यम येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत. पण ह्या 7 लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते, कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते. ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची, आणि ते जर म्हणले योगेश बा मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं गजमलदारा. त्याला म्हणायचं इच्छामरणी. ते फक्त विश्वात एकच व्यक्ती, त्यांचं नाव भीष्माचार्य. कळत होतं त्यांना आज कोण येणार आहे. आले तिथं. काय ग पृथक्की? काही नाही, बसा. दर्शन घेतलं कुंतीनं. एक सांगू तुम्हाला, कुंतीनं ज्या वेळेला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. पाण्याचा थेंब आला. धर्म हा सात्विक आणि सदाचारी पुण्यशील व्यक्ती होता. धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं, पितामह, आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला? धर्मा, तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे. रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू. याचा अर्थ आज पंडूराजा जाणार आहेत. हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं. कुंकू रुष्ट दिसले कपाळावरचं. हे पृथक्की. जी बाबा. नाराज आहेस? होय पितामह, मालक थोडे आजारी येत. बर. गेले पितामह. खांद्यावर घोंगडी होती गोंदीकर बाबा, घोंगडी आथरली. भीष्माचार्यांना घोंगडी सिंहाच्या मानेवरच्या केसाची होती. एकही सिंह मारला नाही. शब्दवेधी पारंगत होते. बाण सोडा की शब्दवेधात जायचा. मानेची बट घेऊन यायचा. केसाची बट सिंहाच्या मानेवरली, त्याची घोंगडी बसायला आथरली. भोगाला अग्नी लावलेली माणसं होती. ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगाव कशाला बसेल? ज्यानं वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसेल? ते भीष्म होते. भीष्म. घोंगडी आथरली. आणा म्हणे पंडूला. झोपिलं पंडू राजाला. पायथ्याला बसले. 12 सव्वा 12 वाजता दारात एक भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षां देहि मा. भिक्षा वाढायला. भावनिक आहेत आपल्या महिला. एवढ्या भावनिक, एवढ्या भावनिक. त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक, गाडी आल्या सैलानीला पण जाते. फक्त गाड्या फुकट यावा. इतक्या भावनिक आहेत आपल्या मराठवाड्यातल्या. हो. सकलादी बाबाला पण पळत्यान. हो. तुरुत पिराला पण जात्यान. आपल्याकडे देव कमी झाले ना. इतकी भावना नाही होतो गेली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला. एवढी नाही होतो जावा. हो. काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून. मी म्हणलं तुला गुरु करतो. हा, काय शास्त्र कुठं आणत्यात आणि यायला कोण सांगते? काय यायच्या भावना उतू जात्यात, काही मिळच नाही. हो. संक्रांतीला काय नो करा, आमको कराव, तमको कराव. यायला महाराज बी कुठं भेटते? दगड उचलल्या विचू निघतो तसे. ते महाराज तरी दाखवता यायच्या बसायच्या जागाच आणतो निबर काठीनं. 2-2 महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मी तर म्हणतो ज्ञानोबराय तुकोबाराने जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं. भडव्यानं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं? विठाला विठाला विठाला. एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी काय गांजा ओढून फिरतोय? माय काय गोळ्या संपल्यात का? एकादशी न धरणाऱ्या दाखितो. पिवळे गुरुवार, ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखितो.
आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणित आहे, हा संप्रदाय मुनी प्रणित आहे, हा संप्रदाय वेद प्रणित आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणित आहे, हा संप्रदाय पुराण प्रणित आहे. डाले गुरुजी ह्या 5 लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं, मधल्या भंगाऱ्यांचं नाही ऐकायचं. वाटलं होऊन जाईल. कशाला इतका कडबा घेता? अहो एका खुंटीला इतकं वजन अडकावा, खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे. पण त्या खुंटीला 5 किलो वजन सहन होतंय, तिला 12 किलो अडकिलं, खुटी मोडली आणि पिशवी खाली पडल्या, तेलच आणलं. हे आपले असे धंदे, त्याच्यामुळे आपल्याला काय मेळ बसत नाही. विठाला विठाला सव्वा 12 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला. लय भावनिक हो, लय भावनिक. मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं मला आमक आमक केलं, मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते, मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील. रांगच आहे का बाळू घरी, हाय का बाळू घरी, हाय का? मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला. हो, सुरूच 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 सुरूच. काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहे. वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता बाबा, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत. वाघिणीचं दूध चपाती चुरून त्या दुधात खालाय. शुहीन येली गोंदीकर बाबा काका, शुहीन येली आणि वाघिणीच्या शुहिणीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी शेपुडी पाळली. तुळशी खाला, तुळशीच्या बाजूलाच मेखरवली, तिथंच बांधली, पार करंडी ती तुळस ती. मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेपुडी कशाला? बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्या घालू बब्याच्या कानात. बोकड्या वाघिणीचं शिविणीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का? हा, तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला. आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय. कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? ज्या राज्यातल्या मालकाला, ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला, ज्या राज्यातल्या नामदेवरायनं थरथर कापावा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवे भरा भरा नाम्या संगे. विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला, मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायच्या ताटातलं खात होता. अशा राज्यातली माणसं आहेत आपण. भाकडवाद कशाला ऐकायचा? इथं ऐका पुराण, सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून. आमची इथं भागवतकार आले, हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले, हे उतू आले तुमचे पण दीड पैसे. मी म्हणलं भागवतकार कुठे आहेत? ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागली. अरे मी म्हणलं हे गाव जाळीत ना रे गिरगाव. हो, मी बरं झालं शोधला राहायला आलो, नाही तर याच्यासोबत मी बी हरपळन. एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतं वाटाला आणि मग भागवत सांगत होतो. वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसत येतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात न. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो, कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया, पुरुषाम दिवत दर्पण असता ते वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिलंय का? हा का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिलंय? या बा, पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठाला विठाला. चांगल्यांच्या मुखारविंदातली कथा ऐकायचा उद्धार होईल तुमचा. हरिदासा मुखे मालकांचं वाक्य, हरिदासाच्या मुखारविंदातलं श्रवण झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. चला, 12:15 वाजता दारात भिक्षा मागण्यासाठी व्यक्ती आला. कुंती आई साहेब म्हणल्या, धर्मा
जी आई सूप घेऊन ये. सूप सांगितलं. गोंदीकर बाबा धान्यात सूप खूप शिलं आणि कुंती दारातल्या महाराजाला वाढायला गेली. पण ते महाराज लय रगील होतं. ते म्हणला लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचं घेत नाही. लग्न जरी झालं नसेल, लग्न करायचं असेल प्रकाश बुवा तर त्याच्या हातचं घेत नाही. मला दोनच लोकांची भिक्षा लागते, एक तर ब्रह्मचारी आणि एक तर संन्यासी. काय भाव माझ्या कुंती आई साहेबाचा. याच्यावर सांगत होतो, भाव उतू जावा पण येडा नाही. असा कोणीकडे बी नाही उतू गेला पाहिजे. खाल्लं गाव वाहून झाला. हिशोबात असला पाहिजे भाव. हिशोबात हिशोबात हिशोबात. इतका आनंद योगेश बुवा कुंतीला. माझ्या दारात अनुरागी मागायला आला आणि आज एक ब्रह्मचारी घरात आहे. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. अंथरुणावर बसलेले होते घोंगडीच्या. पंडूराजा पडलेले आहेत, पाय त्याला घोंगडीवर बसलेत. आणि कुंतीनं सांगितलं, पितामह दारात आलेला अनुरागी सिद्ध आहे. मनानं उपमा दिल्या. तो अनुरागी आहे आणि तो यती ब्रह्मचारी किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा पाहिजे. आणि योगायोगानं तुम्ही आमच्या घरी येत, तुम्ही त्या महाराजाला भिक्षा वाढा. तो काय म्हणा पितामहानं, पृथ्वी त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. कारण हिला वाटत होतं महाराज, पण ते महाराज नव्हतं ना, ते दक्षिणेचा राजा होता. तो यम होता. यम महाराजाच्या रूपात आलता. 12:30 वाजल्याच्या नंतर कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज थांबा ना. आता काय थांब म्हणे ती, येतो मी. ते भिक्षेला आलत नव्हतं, हिच्या मालकाचा प्राण काढायला लागतो. दृष्टांत संपला. भीष्माचार्यांनी यमाला आवाज दिला, हे दक्षिणाधिपते यमराज, आयुष्य किती दिवस? आता 12 संक्रांती. म्हणून आपली जुनी लोक शिकलेली नव्हती, पण ते म्हणायचे एक आणि टळली की 12 वर्ष ताण नाही. असं एक मन होतं बरं आपल्याकडं. मला वाटतं ते फार काही शाळेत जात नव्हते, पण विवेक संपन्न होते ना. माणसं माणसात बसत होते ना. आता शेजाऱ्याचं काय चाललंय मोबाईलच्या नादात काहीच कळण. आमची बैलगाडी, परमेश्वर काका आहेत ना, बैलगाडी सोडली आमच्या दारात. आमच्या तिथून ट्युशनला पोरण पोरी जाते. राजे भाऊ बाबा ते तुम्ही बांधलं ते कळणच ना तुम्ही. हो ना हो ना हो. ते सोडा बनते ते सुधरण ते. हो आता तर लय वाढोळ कीर्तन करतो. अहो एक पोरग मोबाईलच्या नादात आमच्या गाडीच्या आखरीवच गेलं. त्याची 1.5 इंच मांडी फाटली. ते म्हणला इथं लावित असतात का? मी म्हणलं कुठं? छतावर ठोका गाडी. तुला दिसत नाही का? हा 37 फुटाचा रस्ता आहे ना. मला नादात कळलंच नाही मोबाईलच्या. इतकी पागल आवलाद. कळलं बाजूला कोणी. इतका इतका मला सांगा, रस्त्याने चालताना जो बैलगाडीवर जातोय ह्यो कलेक्टर होऊ शकतो का? ह्यो मायबापाला घुमवायलाय. ते बिचारे लोकांचे काम करू करू ट्युशनला पैसे द्याले आणि हे बैलगाड्यावर चढ, कशावर चढ, चुंबळ्या. आणि म्हणून म्हणून आपला विवेक हरपलाय. माणसांनी माणसाच्या सानिध्यात जावं. त्याच्यासाठी सप्ते आहेत, त्याच्यासाठी नवरात्री आहेत, त्याच्यासाठी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी हे संप्रदायातले कार्यक्रम आहेत. निदान या निमित्तानं तरी एकूण एका जवळ येत जा. ह्या निमित्तानं तरी येत जा एकूण एका जवळ. अशी तर आपण बोलायला तयार नाहीत एकमेकाला. असो 12 वर्षांच्या संक्रांती आता वाण द्यायचा. दृष्टांत संपला. कोणाला सांगितलं होतं आधी काम? पंढरपुरातल्या मालकाला. यमाला विचारलं जमतंय? नाही. तुम्ही म्हणताल मग देवात पावर नाही का? देवात पावर आहे, पण बायोडाटा पाहून. देव तुमचा बायोडाटा तपासतो आणि त्याच्यात जर तुमचं भलं असेल तर ते सांगतो भलं होणार आहे. बायोडाटा बदलायची ताकद देवात नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, पण तुमच्या प्रारब्धाचा बायोडाटा चुरगाळा करून इस्त्यात फुकून द्यायचा आणि तुमचं चांगलं करायची ताकद संतात. एक संक्रांतीला वाण देऊ शकत नव्हती बाई, 12 संक्रांतीला जावाला वाण दिलं. ही भीष्माचार्य नावाच्या साधूची कृपा. म्हणून पहिल्या कडव्यात उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. जन्माला आल्याबरोबर पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत होता तो बालक. काय मुलगा असेल. पुरविली आलिया
हा कर्ममेळा नावाचा मुलगा सोयराबाईच्या पोटात वाढत होता. आठवा महिना संपला आणि 8वा महिना संपल्याच्या नंतर रमाकांतजी बाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, आई तुमच्या गेल्यात, आई माझी गेली. दोघांची आई जिवंत नव्हत्या. मालकाची आई नाही आणि बायकोची आई नाही. कोण बाळंत पण करणार माझं? ही इच्छा तर मालकापुढेच प्रकट करावी लागेल ना. पती परमेश्वरा, धनी म्हणायच्या त्या, धनी. धनी शब्द आता ऐकायलाच भेटन. हो, 3019 गाव झाली माझी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई दिसलीच नाही. पप्याच बाप, हो, गुरख्यालाच बोलवायली जशी. कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही, गुण काही यायला नाही. मालक म्हणायचं. आजच्या कीर्तनात एकच घ्यायचं, पप्याचा बापन, यमुनीचा बापन, सख्याचा बापन, तुक्याचा बापन, असं नका म्हण जाऊ. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. शहरात तर लय कहर झाला. विवेक, ए विवेक, ये रे, लवकर ये घरे, लवकर ये बरं, लवकर ये. मी म्हणलं विवेकीचा मुलगाच असन. आपल्याकडे गिरगावकर आले, दुधाची पिशवी घेऊन ये. मी म्हणलं बाई मी दूध पेत नाही, मी काय बोक्या नाही, मी नाही दूध पेत. म्हणलं बरं ये ये लवकर ये, ते काळा चहा घेतात, ये लवकर विवेक. घरी आल्याच्या नंतर मी म्हणलं बाई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर. मी म्हणलं येतो बाई, मी येतो. कस काय? नाही, छत माझ्या बोकांडीवर पडन, येतो. तू नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हानशीन. माय येतो, मी येतो, राहू दे. तुझ्या घरचा चहा पिणं म्हणजे आता लोक केलेले कीर्तन चट मातीत घालणे. येतो मी, हो येतो. आपल्याकडच्या म्हणत नाहीत तशा. चांगलं. धनी काय सोयरा, काय बाळांतपणाच्या तयारीसाठी कोणीतरी पाहिजे धनी. ठीक आहे, अपेक्षा एक अंतकरणात आपण बहिणीकडे जावं. निघाले. संसाराचे भय धरुनी मानसी, चोखा मेहून पुरीसी जाता झाला. गेले चोखोबर. मेवना राजा नावाचं गाव. शासनाने 4 कोटी रुपये दिलेत आता मंदिर बांधायला. 2च मंदिर अपूर्ण राहिले होते. एक नामदेवरायचं, एक चोखोबारायचं. नामदेवरायचं पूर्ण झालं, आता चोखोबारायचं झालं की सगळे मंदिरच झाले. हो, 4.5 कोटीचा निधी द्यायला. पण कोण करा म्हणून भांडण. निघाले ते. पण चोखोबारायचं असं काम होतं, सप्ताह दिसला की त्याच्यातच गुतायची. बाईचा प्रसूत काळ जवळ आला आणि सुरेखांजी तो काळ बेकार असतो. ते दुःख, त्या वेदना, त्या अवर्णनी येतात. रमेश भाऊ त्या वर्णन करता येत नाहीत, इतक्या त्या वेदना असतात. सकाळपासून त्रास सुरू झाला. चोखोबारायच्या घरी एक लाकडाचा ठोकळा होता आणि चोखोबारायला वर्षाला एकदा त्यांची बहीण आहेर करायची. बहिणीचा आहेर स्वीकारता येत नाही. पण बहीण लई हुशार होती रमाकांतजी. सुरेखांतजी ती बहीण वडिलाच्या श्राद्धाच्या दिवशी भावाला आहेर आणत होती. आता काय बोलता येईल? महाराज तिचं नाव होतं निर्मळा. नावही निर्मळा, मनही निर्मळ आणि कार्यही निर्मळ. तिचं नाव निर्मळा. काहीचं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला. हो, आमची ती एक बाई होती. आमची इथे नव्हती पण तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर गेलो. ती दळण वाळू घातल्यावर काडी घेऊन बसायची. चिमण्यात बसू देत नव्हती दळणावर. मी म्हणलं जिजी काऊन? त्या कुठं बसत्यात, त्याला नाही दळणावर बसू देत. आपल्याला खाच आहे ते पिठण. हा, दळणाव. गिरणीवाल्याला विचारायची आंघोळ केलीस का रे? हो, तह दळायला न्यायची. इतकी निर्मळ. आणि तिला नातू 14. तिला मला एके दिवशी चहा घ्यायला बोलिलं.
3 दिवसापासून नातू दारातच बसत होते. एक उठला की लगेच त्याच्यावर आखुंड टाकायचं. मी म्हणलं जीजी का काढायचं? म्हणली 15 दिवसाला एकदा काढीते. तिकून वारा आलं आणि त्याच्यावर राखुंड त्या दूधच्या हात गेलं. मी म्हणलं येतो मी, मला प्याच्या आधीच उलटलं. आणि तिचं नाव निर्मळा. हे बा, बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो गाडीच्या वांगणाहून. सोयाबीनचे पोते इथून वैजापुरातून गाडीत टाकले आणि आखाचा आवाज नरशिती आलाय, कुई कुई. आणि म्हणले 1 नंबरचे शेतकरी. म्हणलं कोणी कोण? हा, याला आखाला वंगण भेटन आणि कोणी कोणी 1 नंबरचा शेतकरी हो. हा, बाई कळती अंगणाहून. अहो, दारात गेल्या गेल्या कळत किती साफसुथरे. महाराज जेवायला बसले, वरून जाळ पडलं वरणात. घरातलं ते जाळ असतं ना वरचं ते केलेलं किड्यानं, वरणाच्या वाटीत जाळ. महाराज मी लयत निर्मळे हो, तुला मेल्यावर मीठ लावून ठेवू मंदिरात. तू निर्मळेस कुठली? काही काही नियम असते. चल काय करायचं आपल्याला ते. आपण आपलं हीच का शेजाऱ्याचे कशाला बांध करायचे. त्या आहेरातल्या 2 धोतरायचा एक कोपरा काढून ठेवत होते. एका कोपऱ्याचे 2 तुकडे करायचे. 2 तुकडे आज एक आथरायला, उद्या एक आथरायला, आणि 2 तुकडे देवाला स्नान घातल्यावर अंग पुसायला. इतकी परिस्थिती नाजूक. खापराची वाटी होती, त्याच्यात बुक्का होता. बाईनं बुक्क्याच्या वाटीत बोट बुडविलं आणि लाकडाच्या ठोकळ्यावर ठेवलेली शालिमार दगडाची भगवान पांडुरंगाची प्रतिमा, त्या प्रतिमेला बुक्का लावला. देवा, मालक सोयीसाठी गेलेत पण कोणीच नाही रे. बघ ना आता 2 जीवाचा निवाडा कर रे. देवा, मी गेले तरी हरकत नाही रे परमेश्वरा, पण एक लक्षात ठेव देवा, एक लक्षात ठेव देवा, हे निष्पाप आहे रे पोटातलं, याचं काहीच पाप नाही, हे मरता कामा नाही. बाईने इच्छा प्रगट केली. स्वामीजी, काय पंढरपुरातला मालक दयाळू आहे. भारदस्त रूप घेतलं आणि आवाज दिला, बाई ओ बाई. बाईनं दार उघडलं, तो माणूस आहे. दादा, माझे धनी घरी नाहीत. देव आलता, देव पाटलाच्या रूपात. जम्बुया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. बाई सोयराबाई, दादा मालक घरी नाहीत, भगवंत बाहेर. बाईला वेदना असा येऊ लागल्या. पुन्हा देवाकडे गेल्या, हात जोडे, देवा पाय रे, देवा बघ रे. पुन्हा देव आले रूप बदलून, आता टोपी गिपी घातलेली, भारदस्त आकड्याची काठी. बाई आता चालता येत नव्हतं, रांगत रांगत तिथपर्यंत आल्या. असा वेदना चालू होत्या. बाळाला जन्म द्यायचा होता. रांगत रांगत तिथपर्यंत आल्या. दादा, झोपड्याचं ताटीचं दार उघड. दादा, धनी घरी नाहीत. पुन्हा देव वापस. देव म्हणला, काम मला सांगायली आणि मी घरी आल्याच्या नंतर बेटी मला म्हणती मालक घरी नाहीत, नेमकं काय? देवानं पुन्हा एक रूप धरलं. आता मात्र चालता येत नव्हतं, रांगता येत नव्हतं. लोळत लोळत तिथपर्यंत गेल्या आणि दार उघड. डोळ्यातलं पाणी सूर्यकांतची गालावर आलतं आणि हात जोडले. दादा, घरी एकही माणूस नाही, मी एकटीच आहे. माझे कपाळाचे मालक दूरगावी गेलेत, कृपया तुम्ही नंतर या. दार लावलं. घराच्या पाठीमागं जाऊन जगाचा बाप रडत होता. बाई कामासाठी मला आवाज देती आणि मी गेल्यावर मालक घरी नाही म्हणती. पण नंतर लक्षात आलं, अरे या बाईला जे काम आहे ते माणसाच्या रूपातलं काम नाही, बाईच्या रूपातलं काम आहे. आणि मी चूक केली, मी माणसाच्या रूपात आलो. सूर्यकांतजी जगाचा मालक घरी गेला आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मीने मला एक नाटी देऊन टाक. नाटीत नेसली, लालबुंद कुंकू लावलं. काय साजरा दिसत असेल, काय साजरा दिसत असेल. याचा मुद्दा आहे का? चोखोबारायच्या वडिलाचं नाव रानोबा. हे वयस्कर झाले. घराच्या बाजूला एक बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली एक मोठा दगड. त्या दगडावर रानोबाला चोखोबाराय स्नान घालायचे आपल्या वडिलाला. पण शेवटच्या टप्प्यात त्याला बसता येणं गेलं.
मग सुनानं खांदे धरायचे आणि चोखोबारायनं पाणी टाकून वडिलाला चोळून आंघोळ घालायची, दिगंबरबा चोळून आंघोळ घालायची. देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो, तो फुकट करत नाही, हे मुद्दा लक्षात ठेवायचा. काही माणसं म्हणले आम्ही लय कामं सांगतो ते ऐकत ना. कसं ऐकन तू असुमळ्या? तुझी लायकी लागेल ना ती. बघ 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 लायकी काय, त्यावेळेला करतोय देव काम. शेवटच्या टप्प्यात असं झालं, एका हातानं धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, दुसऱ्यानं अंग चोळायचं. घरात नेलं आणि अंथरुणात बाथरूम झाली. चोखोबारायनी वडिलाला उचललं आणि त्या दगडावर आणलं. सोयरा, ए सोयरा, जी धनी, जी जी, ऐकतात का? काय धनी? बाबाला संडास झाली. बर, एक काम करता, मी एका हातानं बाबाला धरतो आणि दुसऱ्या हातानं बाबाचं कंबर धुतो, पण तुम्ही पाणी टाकतात का? महाराज सून येते आणि सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे, सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे. स्वामीजी, त्या सुनानं बायकोनं काय म्हणावं मालकाला? मालक, तुम्ही मामांजीला धरा, तुम्ही मामांजीला धरा, मी मामांजीची कंबर धुते, मी मामांजीची कंबर धुते. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखेच आहेत. आणि पाणी टाकलं, सासऱ्याची कंबर धुतली. पण कंबर धुता धुता बांगड्याचा आवाज म्हाताऱ्याच्या कानावर गेला. साफसूत्र करून ज्या वेळेला घरात टेकलं, त्यावेळेला म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी खंडलं. सुनाला जवळ बोलिलं आणि पडड्या पडड्या सुनाचा हात हातात घेतला. बाई बाई, आज माझी सून पण माझ्या लेकीच्या रूपात आलीस, माझी कंबर धुतलीस बाई. मी जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं ग, आतापर्यंत त्याला काहीच मागितलं नाही, पण सासऱ्याचं घाण काम तू केलंस, सासऱ्याची कंबर धुतलीस. या वारकरी सासऱ्याचा तुला आशीर्वाद आहे. तुझ्यावर जर कधी वेळ प्रसंग आला तर मी ज्याचं भजन केलं ते काम तू करीन. तू जगाचा बाप, एके दिवशी तुझं काम करीन. आशीर्वाद लागत असते मोठ्यांचे. ती वेळ आज आली, आज आली वेळ. ती डोळे झाकून सासऱ्याची आठवण केली. मामांजी, कपाळाचे मालक बाहेर गावी गेलेत, तुम्ही भगवंताच्या दरबारात गेलेत, कोण करीन या निवाड्याचा? आवाज दिला, देवा तुला नारळ फोडलं नाही, तुला उदबत्ती लावली नाही, कोण म्हणलं तुला अपत्य दे? आणि तू देऊन आमचा अपमान करतोस. हमेशा देवाला इच्छा प्रगट केली. तेवढ्या अवकाशात आवाजात दिला, वहिनी उघडा दार हाकावा, वहिनी उघडा दार हाकावा, केली तेच रूप प्रगट झालं. पुरविली आळे, जे जे केली ते ते काळी.